काल म्हणजेच 16 मे 2026 रोजी भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना घडली. नेदरलँड सरकारने चोळ राजवंशाशी संबंधित अमूल्य असा अनाई मंगलम ताम्रपटांचा संच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला. जागतिक स्तरावर या ऐतिहासिक ठेव्याला लायडन प्लेट्स म्हणून ओळखले जाते. आज आपण 11व्या शतकातील या भव्य पुराव्यांचा आणि त्याच्या ऐतिहासिक प्रवासाचा सखोल आढावा घेणार आहोत. या शानदार समारंभात नेदरलँड सरकारकडून हे ऐतिहासिक ताम्रपट अधिकृतपणे भारताकडे सोपवण्यात आले. हे ताम्रपट म्हणजे केवळ जुने धातूचे तुकडे नाहीत, तर ते 11व्या शतकातील प्रगत प्रशासन आणि भारताच्या जागतिक संबंधांचे अत्यंत विश्वसनीय प्राथमिक पुरावे आहेत. या ऐतिहासिक दस्तऐवजाची भव्यता खरोखरच थक्क करणारी आहे. या संपूर्ण संचाचे वजन तब्बल 30 किलोग्रॅम आहे. यामध्ये 21 मोठ्या आकाराचे आणि 3 लहान आकाराचे ताम्रपट आहेत, जे एका अत्यंत जाड आणि मजबूत अशा कांस्य वलयाने म्हणजेच ब्रॉन्झ रिंगने एकत्र सुरक्षितपणे बांधलेले आहेत. आता या कांस्य वलयाच्या मध्यभागी असलेली चोळ राजवंशाची अधिकृत राजमुद्रा पाहूया. याच्या केंद्रस्थानी चोळांचं कुलचिन्ह असलेला बसलेला वाघ अतिशय सुबकपणे कोरलेला आहे. बाजूला 2 मासे आणि खाली एक धनुष्य आहे. मासे हे पांड्य राजवंशाचे, तर धनुष्य हे चेर राजवंशाचे प्रतीक आहे. चोळ राजांनी या दोन्ही प्रतिस्पर्धी राजसत्तांवर मिळवलेला निर्विवाद विजय आणि संपूर्ण दक्षिण भारतावरील आपले एकछत्री सार्वभौमत्व यातून अगदी स्पष्टपणे सिद्ध होते. मुद्रेच्या अगदी वरच्या भागात राजसत्तेचे आणि दैवी आशीर्वादाचे प्रतीक असलेले राजछत्र आणि 2 चामरे कोरलेली आहेत. याच राजमुद्रेच्या भोवती प्राचीन ग्रंथलिपीत राजाचा अधिकृत आदेश कोरलेला आहे, ज्याला अत्यंत सार्थपणे अद्वितीय शासन असे म्हटले गेले आहे. या दस्तऐवजाची रचना अतिशय शिस्तबद्धपणे 2 भाषांमध्ये केली आहे. राजाची महान वंशावळ मांडण्यासाठी संस्कृत भाषा आणि ग्रंथलिपीचा वापर करण्यात आला आहे, तर दुसरीकडे स्थानिक प्रशासकीय आणि आर्थिक तपशिलांच्या अचूक नोंदीसाठी तमिळ भाषेचा आणि तमिळ लिपीचा वापर केला गेला आहे. या ताम्रपटांचा मुख्य विषय दक्षिण भारताच्या इतिहासातील महान सम्राट राजराज चोळ प्रथम यांच्या एका महत्त्वपूर्ण दानाशी संबंधित आहे. त्यांनी नागापट्टिनम येथील चूडामणी विहार या बौद्ध मठाच्या देखभालीसाठी अनाईमंगलम या संपूर्ण गावाची महसूल उत्पन्नाची देणगी जाहीर केली होती. विशेष म्हणजे हा मूळ आदेश केवळ तोंडी दिला गेला होता. तोंडी दिलेला हा ऐतिहासिक निर्णय आणि दान कायमस्वरूपी टिकून राहावे या उदात्त हेतूने राजराज चोळ यांचे सुपुत्र सम्राट राजेंद्र चोळ प्रथम यांनी हा संपूर्ण मजकूर ह्या टिकाऊ आणि भक्कम ताम्रपटांवर कोरून घेतला. त्यांच्या याच दूरदृष्टीमुळे आज 1000 वर्षांनंतरही हा दस्तऐवज आपल्यासमोर सुरक्षित आहे. यातील प्रत्यक्ष मजकुरावर नजर टाकली असता सुरुवातीच्या 5 पानांवर संस्कृत भाषेतील अत्यंत विस्तृत वंशावळ दिसते. ही वंशावळ चोळ राजांना थेट पौराणिक सूर्यवंशाशी जोडते. भगवान विष्णू, ब्रह्मदेव यांच्यापासून सुरू होऊन प्रभू रामचंद्र आणि त्यानंतर मध्ययुगीन चोळ सत्तेचा संस्थापक विजयालय चोळ यांच्यापर्यंतचा उल्लेख यात आढळतो. सत्तेला धार्मिक आणि नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी अशी भक्कम मांडणी केली जात असे. 10वा भाग चोळ प्रशासन आणि तमिळ शिलालेख. संस्कृत विभागानंतरचा मोठा भाग तमिळ भाषेत असून तो चोळ प्रशासनाच्या सूक्ष्म कार्यपद्धतीवर प्रकाश टाकतो. प्रशासकीय व्यवस्थेचे अत्यंत अचूक वर्गीकरण इथे पाहायला मिळते. स्थानिक प्रशासनात नाडू म्हणजे जिल्हा पातळीवरील प्रशासन, ऊर म्हणजे सामान्य गावची सभा, सभा म्हणजे ब्राह्मदेय गावाची सभा आणि नगरम म्हणजे व्यापाऱ्यांची संस्था कार्यरत होती. जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी या सर्व स्थानिक संस्थांची संमती अनिवार्य होती. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने ही प्रशासकीय रचना अत्यंत महत्त्वाची ठरते. अनाईमंगलम गावाच्या महसुलाचे तपशील देताना त्यावेळची करप्रणाली अत्यंत स्पष्टपणे नोंदवली आहे. सुंकम म्हणजे सीमाशुल्क, कडमई म्हणजे जमीन महसूल, इरयली म्हणजे करमुक्त जमीन आणि वेत्ती म्हणजे सक्तीचे श्रम. तसेच जमिनीचे अचूक मोजमाप करण्यासाठी मा आणि वेली ही प्रमाणबद्ध एकके वापरली जात होती, हे यावरून समजते. या प्रशासकीय यंत्रणेत अधिकाऱ्यांची श्रेणीबद्ध रचना होती.
पेरुंदनम हे वरिष्ठ अधिकारी आणि सिरुतनम हे कनिष्ठ अधिकारी होते. या सर्व गुंतागुंतीचा आर्थिक बाबी आणि जमिनीचे व्यवहार सुरुवातीला ताडपत्रांवर लिहून ठेवणारे ओले नावाचे लेखनिक या संपूर्ण व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा कणा होते. 14वा भाग आंतरराष्ट्रीय राजकारण आणि श्रीविजय साम्राज्य. चोळ साम्राज्याच्या कक्षा जागतिक स्तरावर कशा विस्तारल्या होत्या ते आता आपण पाहूया. आधुनिक इंडोनेशिया आणि मलेशियाच्या भूभागावर सत्ता असलेल्या श्रीविजय साम्राज्याच्या राजाने नागापट्टिनम येथे चूडामणी विहार नावाचा एक भव्य बौद्ध मठ बांधला होता. याच मठाला अर्थसहाय्य करण्यासाठी चोळ सम्राटांनी ही अनाईमंगलम गावाची देणगी दिली होती. हे संबंध चोळ साम्राज्याचे अफाट सागरी सामर्थ्य आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी स्पष्ट करतात. परकीय दूत राजदरबारात उपस्थित असणे, हजारो किलोमीटर दूर असलेल्या देशाचे राजे भारतात येऊन धार्मिक संस्थांची स्थापना करणे आणि नागापट्टिनम येथे सापडलेले शेकडो ब्रॉन्झ पुतळे या दोन महासत्तांमधील व्यापक सांस्कृतिक आणि व्यापारी देवाणघेवाणीची भक्कम साक्ष देतात. मात्र राजकारणातील मैत्री नेहमीच कायम राहत नाही, हेही यातून दिसते. व्यापारातील अडथळे आणि मतभेदांमुळे याच मैत्रीचे रूपांतर पुढे वैरात झाले. परिणामी इसवी सन 1025 मध्ये सम्राट राजेंद्र चोळ प्रथम यांनी श्रीविजय साम्राज्यावर एक प्रचंड मोठी आणि यशस्वी आरमारी मोहीम काढली होती. या युद्धाच्या पलीकडे जाऊन पाहिल्यास हे ताम्रपट धार्मिक सहिष्णुतेचा एक अप्रतिम पुरावा आहेत. चोळ राजे स्वतः कट्टर शैवपंथाचे अनुयायी असूनही त्यांनी एका बौद्ध विहाराला इतके मोठे दान दिले. हा मठ केवळ भिक्षूंचे निवासस्थान नसून ते एक शिक्षण केंद्र आणि रुग्णालय म्हणूनही कार्य करत असे. हा सर्व धर्मसमभाव आणि सामाजिक सलोखा खरोखरच प्रेरणादायी आहे. या 30 ताम्रपटांच्या संचात जे 3 लहान आकाराचे ताम्रपट आहेत ते अनेक दशकानंतर सम्राट कुलोतुंग चोळ प्रथम यांनी इसवी सन 1090 मध्ये जोडले. या लहान ताम्रपटांद्वारे जुन्या दानाचे नूतनीकरण करण्यात आले आणि महत्त्वाचे म्हणजे श्रीविजय साम्राज्याशी असलेले राजनैतिक संबंध अधिकृतपणे पुन्हा सुधारले गेल्याची नोंद यात आहे. 20वा भाग नेदरलँडपर्यंतचा प्रवास आणि भारतात परतणे. 11व्या शतकातील या दस्तऐवजांचा नेदरलँडपर्यंतचा प्रवास आणि त्यांची पुन्हा मायदेशी झालेली घरवापसी हा खरोखरच एक थरारक भाग आहे. यांचा हा प्रवास कालक्रमानुसार पाहणे रंजक आहे. नागापट्टिनम येथे VOC वेरेनिक्ते ओस्ट इंडिश कंपनी, डच ईस्ट इंडिया कंपनीचे नियंत्रण असताना हे ताम्रपट्ट सापडले. इसवी सन 1712 मध्ये फ्लोरंटियस कॅम्पर या अधिकाऱ्याने ते नेदरलँडला नेले. पुढे 1862 मध्ये ते लायडेन विद्यापीठाच्या ग्रंथालयात दान करण्यात आले. अखेर ऑक्टोबर 2023 मध्ये युनेस्को, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था या जागतिक समितीने भारताचा दावा वैध मानला आणि काल 2026 मध्ये ते भारतात परत आले आहेत. आता हे अत्यंत मोलाचे ऐतिहासिक दस्तऐवज ASI, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्याकडे सुरक्षित जतनासाठी आणि पुढील संशोधनासाठी सोपवले जातील. चोळ साम्राज्याचा हा गौरवशाली वारसा आता योग्य हातात अगदी सुरक्षित राहील. अनाईमंगलम ताम्रपटांचे भारतात परतणे हा केवळ एका कलावस्तूचा परतावा नसून तो भारताच्या अस्मितेचा सन्मान आहे. या पुराव्यांमुळे भारताच्या जागतिक सागरी वर्चस्वाचे आणि प्रशासकीय श्रेष्ठत्वाचे आणखी कोणते नवीन पैलू जगासमोर उलगडणार आहेत हा इतिहासाच्या अभ्यासकांसाठी अत्यंत उत्सुकतेचा विषय आहे. ही सर्व माहिती अमित कुमार शिंगणे यांच्या संशोधनपर लेखावर आधारित आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या इतिहासावर बोलू काही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.